छोट्या छोट्या भुकेसाठी चटपटीत असा मसाला फिंगर जो सगळ्यांनाच आवडेल, लहान मोठ्यांपासून सर्वांना. चटपटीत मजेदार अशी आणि चटपट बनणारा. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा मस्त असे मसाला फिंगर दिसत आहेत, झटपट असे होतात. तर इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यात मी 2 आलू उकळून घेतलेले आहे आणि त्याला किसून घेतले आहे, म्हणजे व्यवस्थित असे छान मिक्स होतात ते. तर त्या एका बाउलमध्ये घालून घेतलेले आहेत. आपल्याकडे जे पदार्थ आहेत कच्चे जे घालता येईल ते घालायचे. मी इथे कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, अगदी बारीक फाईन चॉप केलेला आहे. त्यानंतर इथे मी काकडी, टमाटर हे सुद्धा घेतलेलं आहे, ते सुद्धा बारीक चिरून घेतलं आहे. तुम्ही हवं तर डाळिंबाचे दाणे, गाजर हे सुद्धा घालू शकता. तर इथे मी काकडी पण घातलेली आहे, टोमॅटो पण छान बारीक करून घातलेला आहे. आणि आता बाकीचे सुके मसाले पण यात घालून घेऊया आपण. तर यात सगळ्यात पहिले घालते आहे मी चाट मसाला. चाट मसाला मी 1.5 चमचा घातलेला आहे, कारण की चाट मसाल्याने खूप छान असा फ्लेवर येतो, म्हणून चाट मसाला घातला आहे. त्यानंतर साधं मीठ थोडं कमी घालायचं, कारण की चाट मसाल्यात ऑलरेडी मीठ असतं. तर मी इथे अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा तिखट घातलेला आहे. हे तिखट मी घरी बनवलेलं आहे. रंग बघा किती सुंदर आलेला आहे. याला वर्षभरही हा रंग असाच राहतो. तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर माझ्याकडे नव्हता म्हणून मी कोथिंबीर घातलेला नाही. त्यानंतर यात अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे. लिंबाणी चव वेगळीच खूप छान अशी येते आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही एक अख्खं लिंबू पिळून घेतलं, जर तुम्ही कमी आंबट खात असाल तर अर्धच लिंबू पिळा, पण लिंबू नक्की पिळा, खूप छान अशी टेस्ट येते. मस्त असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. छान असं वाटतं चवीला आणि मेन म्हणजे तर हेल्दी असतं. जर फिंगरच्या जागी तुम्ही हे पोळीला, चपातीला वगैरे लावून दिलं तरीही चालेल. तर याला मस्त मिक्स करून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला सुद्धा पण मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे. तर नक्की चेक करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर बघा हे असे फिंगर्स आहेत. तुमच्याकडे याला काय म्हणतात, नळ्या म्हणतात किंवा वेगळं काही म्हणतात तर मला नक्की कळवा. त्यानंतर याला मी असे अर्धे अर्धे कापून घेतलेले आहे. तर मी अख्ख्या ह्याच्यात पण भरणार आहेत आणि अर्धे कापले त्या ह्याच्यात पण भरणार आहे. तर आधी अर्ध्या ह्याच्यात भरून घेते. अर्ध्या ह्याच्यात भरायला अगदी झटपट असं होतं, कारण की आमच्याकडे खूप भूक लागलेली होती, त्यामुळे झटपट असं भरून घेतलेलं आहे. मी सर्व भरून घेते आहे. बघा अशा प्रकारे मी सर्व फिंगर्स भरून घेते आहे आणि मुलांना देते, कारण की माझ्या मुली शाळेतून आल्या की त्यांना भूक लागते आणि असंच काहीतरी चटपटीत खायला पाहिजे राहते. तर त्यामुळे हे अगदी झटपट, अगदी 2 ते 3 मिनटात बनतं. कापकूप करून साहित्य रेडी असले की झटपट असं बनतं आणि मुलं स्वतःच्या हातानेसुद्धा बनवून मस्तपैकी खातात. आता बघा मी इथे अख्खावाला ज्या फिंगरला मी कापलेलं नव्हतं ते फिंगर भरून घेते आहे. व्यवस्थित असं भरायचं. अख्खं फिंगर भरायसाठी ना चमच्याच्या साह्याने बरोबर भरल्या जात नाही, तर ते हाताच्या साह्याने बरोबर भरायचं. त्यामुळे बघा असं दाबून वगैरे इकडून तिकडून दोन्ही साईडनी व्यवस्थित भरून घ्यायचं. त्यानंतर वरतून छान मस्तपैकी असे बारीक शेव टाकायचे, अनारदाणे टाकायचे, कोथिंबीर घालायची. माझ्याकडे मी पहिले सांगितलं कोथिंबीर नव्हता आणि मला झटपट असं हे बनवायचं होतं मुलींसाठी, म्हणून मी कोथिंबीर घातलेला नाही आहे त्यामुळे. तर आता मी सगळे भरून घेतले. तर बघा इथे बिना शेवचे सगळ्यात पहिले मी शेव टाकताना दाखवले. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.